जेव्हा आपल्याला असे प्रश्न येतात की आकृतीतील चौकोन किती आणि अशी आकृती येते, तर त्यावेळेला आपण काय करायचं की याच्यामध्ये अगोदर सरळ सरळ नंबर टाकून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तसेच मधलेही जे आहेत आकृतीचे भाग पाडले त्या भागांमध्ये सुद्धा आपण नंबर टाकून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. मोठ्या चौकोनातील मोठा अंक. ह्या मोठ्या चौकोनामधला मोठा अंक कोणता आहे? बाहेरचा जो मोठा चौकोन आहे, हा जो बाहेरचा मोठा चौकोन आहे, या बाहेरच्या मोठ्या चौकोनामधील मोठा अंक कोणता आहे? तर हा 8 आहे. तो मोठा अंक गुणिले 2. तर मोठा अंक कोणता आहे? 8. 8 गुणिले 2 बरोबर 16. मोठ्या चौकोनातील मोठा अंक अधिक छोट्या चौकोनातील मोठा अंक गुणिले 2. 8च आहे हा पण, म्हणून 8 गुणिले 2 बरोबर हे 16. आता आपल्याला ह्या दोन्हींची बेरीज करायची आहे या ठिकाणी. मग आता हे 16 अधिक हे 16 बरोबर किती आले? 16 आणि 16 32. तर एकूण चौकोन किती आहेत? एकूण चौकोन बरोबर 32 आहेत. तर समजलं का? आकृतीतील चौकोन किती म्हणल्यानंतर अगोदर आपण बाहेरच्या चौकोनामध्ये नंबर टाकून घ्यायचे की नंतर मधला जो चौकोन आहे तो मधल्या चौकोनामध्ये परत नंबर टाकून घ्यायचे 8. तर या ठिकाणी मोठ्या चौकोनातील मोठा अंक गुणिले 2 अधिक छोट्या चौकोनातील मोठा अंक गुणिले 2. तर मोठ्या चौकोनामधला मोठा अंक 8 आहे, गुणिले त्याला 2 केलं, आणि छोट्या चौकोनातील मोठा अंक 8 आहे, त्याला गुणिले 2 केलं. तर याचा गुणाकार 16 आणि 16 आलं. तर या दोघांची बेरीज केली तर एकूण चौकोन आपले 32 आलेले आहेत.